फ्रेंड्स, तर चला मुलांनो, आज आपण शिकूया सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10 पार्ट 2 चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ह्याविषयी माहिती घेतली. ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ह्याविषयी माहिती घेणार आहोत. ऑल ऑर्गन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर इन ॲब्डोमिनल कॅव्हिटी. स्त्रियांमध्ये ही जी काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते, ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही उदरपोकळी असते. इट include a pair of ovaries, a pair of oviduct, single uterus and a vagina. Beside a pair of blowoutheral gland is also present. तर बा ही जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, ह्यामध्ये ओव्हरीची एक जोडी आहे दिलेली. ओव्हिडक्ट हिची सुद्धा एक जोडी आहे. ओव्हरी म्हणजे अंडाशय आणि ओव्हिडक्ट म्हणजे अंडनलिका. युट्रस म्हणजे गर्भाशय. व्हेंजिना म्हणजे योनी. इथे युट्रस ही एक सिंगल असते आणि व्हेंजिना सुद्धा सिंगल असते. परंतु या व्यतिरिक्त यामध्ये कंदमूत्रमार्ग ग्रंथींची एक जोडी सुद्धा आपल्याला इथं आढळत असते. जनरली एव्हरी मंथ अँड ओहम इज रिलाइज्ड इन ॲब्डोमिनल कॅव्हिटी अल्टरनेटली फ्रॉम ईच ओव्हरी. सर्वसाधारण प्रत्येक महिन्याला, दर महिन्याला एक अंडपेशी आळीपाळीने एका अंडाशय मार्गातून म्हणजे ह्या ओव्हिडक्टमधून ती अंडनलिकेच्या ह्या मार्गातून उदरपोकळीमध्ये येत असते. ही जी काही ओव्हिडक्ट असते, ही ओव्हिडक्ट फ्री एंड ऑफ ओव्हिडक्ट इज फनेल लाईक. ही ओव्हिडक्ट ही जी इथं सुरुवातीला नरसाळ्यासारखी इथं आपल्याला आढळत असते आणि यामध्ये एन ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इट. इथं मध्यभागी तिला एक छिद्रे असते आणि त्या छिद्र्यामुळे ओव्हरीमधून जे काही अंडपेशी परिपक्व होऊन ही बाहेर येत असते, ती ह्या ओव्हिडक्टच्या मुखातून ती हळूहळू पुढे सरकत जात असते. ओसाइट एंटर द ओव्हिडक्ट थ्रू दॅट ओपनिंग. ज्यावेळी ही ओव्हिडक्ट ओपन होत असते आणि ही अंडपेशी परिपक्व होत असते, त्यावेळी ती हळूहळू इथून पुढे सरकत जात असते. सिल्या आर प्रेझेंट ऑन इनर सरफेस ऑफ ओव्हिडक्ट. हे जे काही ओव्हिडक्ट असते, ह्या ओव्हिडक्टमध्ये असंख्य असे हे सिल्या असतात. त्यांच्या साह्याने यातील जी अंडपेशी असते, ती अंडपेशी दिस सिल्या पुश द ओसाइट टुवर्ड्स युथर्स. हळूहळू ही अंडपेशी ह्या सिल्या ह्याच्या साह्याने ती पुढे ढकलली जात असते आणि ती युट्रसकडे येत असते. पुढे आपल्याला दिले गॅमेट्स फॉर्मेशन. गॅमेट्स फॉर्मेशनमध्ये बोथ गॅमेट्स दॅट इज स्पर्म अँड ओव्हम आर फॉर्म बाय मिओसिस. ह्यामध्ये स्पर्म
म्हणजे शुक्रपेशी आणि अंडपेशी दोघेही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होत असतात, मिओसिसने, अर्धसूत्रीने. स्पर्म आर प्रोड्यूस इन टेस्टिन्स ऑफ मेन फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन प्युबरिटी टिल डेथ. ही जी काही शुक्रपेशी असते ही पुरुषांमध्ये त्यांच्या यौन अवस्थेपासून तर मरेपर्यंत ती निर्माण होत असते किंवा त्यामध्ये असते. हाउएवर, परंतु इन केस ऑफ वुमेन, स्त्रियांमध्ये ॲट द टाईम ऑफ बर्थ, ज्यावेळी मुलगी ही जन्माला येते त्यावेळेपासून देर आर 2 to 4 million immature oocytes in the ovary of female fetus. तर ह्यामध्ये पहा, ज्यावेळी मुलगी जन्माला येते त्यावेळी इनमॅच्युअर म्हणजे अपरिपक्व 2 ते 4 दशलक्ष एवढे जे काही अंडपेशी असते ही स्त्रियांमध्ये तयार होत असते. इथे जी अंडपेशी असते इथं 2 ते 4 दशलक्ष एवढी ती आपल्याला आढळत असते. अँड oocyte mature and is released from ovary enter month from the beginning of maturity up to the age of menopause. ज्यावेळी स्त्रिया ह्या प्रौढ अवस्थेत येत असतात किंवा यौन अवस्थेपासून तर त्यांच्या रजोनिवृत्तीपर्यंत, ही जी रजोनिवृत्ती असते हिचे वय सर्वसाधारण 45 वर्ष असते. तर यामध्ये आळीपाळीने हे जी अंडपेशी असते ही परिपक्व होत जाते आणि ती दर महिन्याला हे जी अंडपेशी असते ही बाहेर युथरकडे पोचवली जात असते. परंतु ही क्रिया स्त्रियांना menopause is the stoppage of functioning of female reproductive system. जर स्त्रियांमध्ये मेनोपॉज होत असते म्हणजे रजोनिवृत्तीपर्यंत ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही चांगली असते. परंतु ॲट द एज ऑफ अबाउट 45 to 50 इयर, 45 ते 50 वर्षाच्या दरम्यान, सिक्रेशन ऑफ हॉर्मोन्स कंट्रोलिंग द फंक्शन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आयदर स्टॉप ऑफ बिकम्स इरेग्युलर. धिस कॉज द मेनोपॉज. ही जी म्हणत असतो की दर महिन्याला ही अंडपेशी फुटते, म्हणजेच स्त्रियांना दर महिन्याला ही जी पाळी येत असते ही पाळी येणे हळूहळू 45 ते 50 वर्षामध्ये कमी प्रमाण होत असते किंवा ती इरेग्युलर होत असते. इरेग्युलर होत असते म्हणजेच ती दर महिन्याला न येता 2 महिने, 3 महिने, 6 महिने अशा अंतराने होत असते. म्हणजे त्यामध्ये हे जे काही हॉर्मोन्स असतात हे संप्रेरके विस्कळीत होत असतात आणि हे विस्कळीत झाले की हळूहळू स्त्रियांना ही जी रजोनिवृत्ती आहे ही येत असते. आता फर्टिलायझेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. ज्यावेळी शुक्रपेशी अंडपेशी एकत्र येऊन युग्मनज तयार होतात आणि हे जे तयार होतात ह्याच क्रियेला फर्टिलायझेशन असे म्हटले जात असते. फर्टिलायझेशन इज इंटरनल इन वुमेन्स. मानवामध्ये फलनाची जी प्रक्रिया असते ही
शरीर अंतर्गत असते. सीमन इज इंजिक्युलेटेड in vagina during copulation. Sperm in the numbers of few million start their journey by the route of vagina, uterus, oviduct. One of those few million sperm fertilize the only ovum present in the ओव्हिडक्ट. आता ज्यावेळी स्पर्म हे व्हेंजिनामधून आत जात असतात, हे जे शुक्रपेशी असतात पुरुषांचे स्पर्म हे व्हेंजिनाच्या इथून ते आतमध्ये प्रवेश करत असतात. यांचा जो मार्ग असतो तो व्हेंजिना, युट्रस असा जातो आणि येथून अंडपेशी असते ही बाहेर येते. ही अंडपेशी आणि हा जो काही स्पर्म असतात हे दोघंही एकत्र येतात आणि एकत्र झाल्यानंतर हे जे स्पर्म असतात फ्यू मिलियन हे जवळजवळ मिलियन एवढे असतात, म्हणजे दशलक्ष असतात. आणि हे स्पर्म आणि ओहम म्हणजे अंडपेशी हे दोघंही एकत्र येतात आणि फर्टिलायझेशन हे होत असते. फ्रॉम द एग ऑफ प्युबरिटी ऑफ द मेनोपॉज फ्रॉम 10 to 17 year of age up to 45 to 50 year. हे जे यौनावस्थेपासून तर रजोनिवृत्तीपर्यंत, यौनावस्था म्हणजे ही जी पाळी येण्याचे वर्ष असते हे मुलींना सर्वसाधारण 10 ते 17 वर्षाच्या दरम्यान त्यांना पाळी येत असते किंवा त्यांची यौन अवस्था सुरू होत असते. तेव्हापासून तर रजोनिवृत्ती म्हणजे 45 ते 50 वर्षादरम्यान दरमहा एक अंडपेशी ही रिलाइज होत असते. An ovum is realized every month from the ovary. म्हणजे अंडाशयातून ही जी अंडपेशी असते ही दर महिन्याला ही बाहेर पडत असते. दॅट इज आउट ऑफ 2 to 4 मिलियन ओव्हा, म्हणजे 2 ते 4 दशलक्ष अंडपेशीपैकी सर्वसाधारण ॲप्रॉक्सिमेटली ओनली 400 oocytes आर रिलाइज्ड अप टू द एग ऑफ मोनोपॉज. म्हणजे 2 ते 4 दशलक्षापैकी सर्वसाधारण फक्त 400च अंडपेशी ह्या अंडाशयातून बाहेर पडत असतात. रिमेनिंग oocyte undergo degeneration. म्हणजे बाकीचे उरलेले जे काही अंडपेशी असते ह्या अंडपेशी ऱ्हास पावत असतात. पुढे आपल्याला इथं दाखवलेलं आहे पुढच्या पेजवरती फर्टिलायझेशन. ही अंडपेशी आहे आणि ह्या अंडपेशीवरती हे स्पर्म इथं व्हाईट रंगाचे आपल्याला दिसत आहे आणि ही ओसाइट म्हणजे अंडपेशी आणि स्पर्म हे दोघंही एकत्र येतात आणि फर्टिलायझेशन हे घडत असतं. इथं आपल्याला काही थोडक्यात अशी विशेष माहिती दिलेली आहे. ओसाइट रिलाइज फ्रॉम ओव्हरीज ड्युरिंग लास्ट फ्यू मंथ नियरिंग द एग ऑफ मोनोपॉज आर 40 to 50 year ओल्ड. हे जे काही 40 ते 45 वर्ष ह्या ओसाइट ह्या शेवटी ह्या जुनाट असतात किंवा त्या जुन्या होऊन जात असतात. म्हणून देअर ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन हॅज बीन डिमिनिश्ड टिल नाव. यामुळे अर्धसूत्री विभाजन ही
व्यवस्थित होऊ शकत नाही किंवा त्यांची तेवढी ॲबिलिटी नसते. ड्यू टू धिस दे कॅन नॉट कंप्लीट मिओटिक डिव्हिजन प्रॉपरली. म्हणजे ते अर्धसूत्री विभाजन हे व्यवस्थितरित्या करू शकत नाही. इफ सच oocytes are fertilized, the newborn produced from they may be with some abnormalized Lyons syndrome. सर्वसाधारण म्हटले जाते की वयातच मूलबाळ हे व्हायला पाहिजे, परंतु 40 ते 50 वर्षाच्या दरम्यान जर मूलबाळ झालं, फर्टिलायझेशन आहे हे प्रॉपरली होत नाही, म्हणजे त्यांचे जे काही अर्धसूत्री विभाजन आहे ते नीट न झाल्याने, फर्टिलायझेशन व्यवस्थित न झाल्याने जे काही नवीन बाळ जन्माला येत असतं ते एक तर व्यंग, अपंग, मतिमंद असं जन्माला येऊ शकतो. अशी पॉसिबिलिटी होऊ शकत असते. पुढे आपल्याला अजून थोडक्यात अशी माहिती दिलेली, काही 2 पॉईंट दिले. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे द क्रोमोजन्स नंबर इन जर्म सेल प्रोड्युसिंग द गॅमेट्स आर डायप्लॉइड, दॅट इज 2n. हे जे काही क्रोमोझोम असतात, जे युग्मक तयार करण्याची ही जी क्षमता असते, या गुणसूत्रांची संख्या द्विगुणित म्हणजे 2n एवढी असते. इट इन्क्लूड 22 पेअर ऑफ ऑटोसोम्स अँड 1 पेअर ऑफ सेक्स क्रोमोझोम, दॅट इज 44 प्लस XX और 44 प्लस XY. यामध्ये 22 पेर ह्या ऑटोसोम ह्या जोड्या गुणसूत्रांची एक एक जोडी असते. जसे इथे दाखवले आपल्याला स्पर्म आणि ओसाइट, ह्यामध्ये 22 आणि 22 म्हणजे असे 44 XX आणि 44 XY अशी इथं आपल्याला त्यांची डिव्हिजन झालेली दिसते. ड्यू टू धिस गॅमेट्स कॅन नॉट ओनली हॅप्लॉइड n नंबर ऑफ क्रोमोजन्स, दॅट इज 22 प्लस X और 22 प्लस Y. ह्यामध्ये हे जे काही युग्मकांची गुणसूत्रांची संख्या असते एक गुणीच राहते. इथं जरी द्विगुणी आपण म्हटलंय, परंतु ती एक गुणी राहते. म्हणजेच त्यांची अशी विभागणी 22 अधिक X 22 अधिक Y अशी एक गुणी इथं विभागणी आपल्याला आढळते. 2 टाइप्स ऑफ स्पर्म आर प्रोड्यूस एज 22 plus X or 22 plus Y, whereas oocytes are produced of only one type as 22 plus X. इथं पुरुषांमध्ये जे स्पर्म असतात ते X आणि Y, 22X आणि 22Y, परंतु स्त्रियांमध्ये ही जी अंडपेशी असते ही फक्त X मध्ये असते, म्हणजे 22 अधिक X 22 प्लस X. मग यात दुसरा पॉइंट दिलाय, बोथ स्पर्म अँड ओसाइट्स आर प्रोड्यूस्ड बाय मिओसिस. हे जे काही शुक्रपेशी आणि अंडपेशी असतात हे दोघंही अर्धगुणसूत्री विभाजनाने तयार होत असतात इन केस ऑफ स्पर्म. परंतु शुक्रपेशींमध्ये प्रोसेस ऑफ meiotic division is completed before the sperm leave male reproductive tract. ह्यामध्ये हे जे काही शुक्रपेशी असतात, ह्या शुक्रपेशी ते वृषणाणूंमधून बाहेर पडण्यापूर्वीच त्यांचीच
अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया ही पूर्ण होत असते. इज रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. However, in case of oocyte, process of meiotic division completes after ovulation during fertilization in oviduct. परंतु अंडपेशीमध्ये अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया अंडाशयातून बाहेर पडल्यानंतरच अंडनलिकेमध्ये फलनावेळी पूर्णत्वाला येत असते. तर बाई इथं आपल्याला दिलंय की 44 अधिक x6 म्हणजे ही जी 22 जोडी स्पर्मची 22 प्लस x आणि ओसाईटची 22 प्लस x, जर स्पर्मचा x आणि ओसाईटचा x दोघं एकत्र आले तर आपल्याला मुलगी जन्माला आली असे आपण गृहीत धरतो. आणि स्पर्ममधून 22 प्लस y आणि ओसाईटमधून 22 प्लस x म्हणजे x आणि y यांची जर जोडी झाली तर मुलगा जन्माला येत असतो. तर बा मुलांनो, आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डेव्हलपमेंट अँड बर्थ ह्याविषयी माहिती घेणार आहोत. जर ह्याविषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला बेल आयकॉन करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय.